शुक्राचे दुहेरी गोचर. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र हे सध्या कुंभ राशीत असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्राचे पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर होईल. त्यानंतर होळीच्या 2 दिवस आधी शुक्राचे मीन राशीत गोचर होईल. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात शुक्र तब्बल 2 वेळा गोचर करेल. शुक्राचे हे गोचर 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. या राशी कोणत्या ते आता जाणून घेऊया. वृषभ. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे 2 वेळा होणारे गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आर्थिक समस्या जाणवणार नाही. कर्क. शुक्राचे 2 वेळा होणारे गोचर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. वैवाहिक जीवनात सुख लाभेल. तूळ. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे 2 वेळा होणारे गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मीन. मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे 2 वेळा होणारे गोचर खूप लाभदायक सिद्ध होईल. या काळात अचानक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी तुमच्या मागे मागे येईल. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.